Lesson number 8, A Witty Answer. Standard 3rd, Get Smart book. So today we are going to see a lesson witty answer. Witty म्हणजे काय? विनोदी उत्तर. तर अकबर आणि बिरबल यांचे दोघांचे असे बरेच किस्से जे आहेत, गोष्टी प्रसिद्ध आहेत. मग अकबर बऱ्याच वेळा प्रश्न विचारायचा बिरबलला, बिरबल त्याची उत्तर देत होता आणि ती कधी कधी विनोदी पण असायची. तर सीन फर्स्टमध्ये काय दाखवले? ब्राईट मॉर्निंग, अकबर अँड बिरबल आर स्टँडिंग ऑन द बाल्कनी ऑफ द पॅलेस विच ओव्हरलुक्स रिव्हर. इथे एक बाल्कनी दाखवली आहे. इथे अकबर म्हणजे राजा अकबर आणि बिरबल त्याचा मंत्री होता, हे दोघं जण या बाल्कनीत उभे आहेत. सकाळी म्हणजे ब्राईट मॉर्निंग, सकाळ मॉर्निंगला. अकबर काय म्हणतो? बिरबल, I have heard that the water in this river is freezing cold. बिरबल, yes your majesty. तर अकबर म्हणतो बिरबलला की या नदीतले जे पाणी ते खूप थंड होत चाललेलं आहे, फ्रीज होत चाललेलं आहे. सो अकबर, डू यू थिंक इफ समवन स्टँड्स इन द रिव्हर ऑल नाईट ही माईट डाय. अकबर म्हणतो बिरबलला की तुला असं वाटतंय का की जर या पाण्यात कोणी रात्रभर जर थांबलं तर ती व्यक्ती मरून जाईल. बिरबल काय आन्सर करतो, उत्तर देतो, डेफिनेटली युअर मॅजेस्टी, इट इज इम्पॉसिबल फॉर एनी मॅन टू सर्वाइव्ह इन धिस कोल्ड वॉटर. बिरबलही म्हणतो अकबरला की खरंय, या पाण्यात जर कोणी थांबलं रात्रभर तर नक्कीच ती व्यक्ती जिवंत राहणार नाही, ती मरून जाईल, त्याला जगणं कठीण होऊन जाईल. अकबर मग काय म्हणतो? थिंकिंग अँड स्ट्रोकिंग हिज हेड, वेल आय वॉन्ट टू टेस्ट द स्ट्रेंथ ऑफ द कॉमन मॅन ऑफ माय किंगडम. अकबर म्हणतो बिरबलला की मला आपल्या यामध्ये, आपल्या कंट्रीमध्ये, देशामध्ये सामान्य लोकांमध्ये किती त्यांची ताकद आहे हे मला बघायचे, त्याची टेस्ट घ्यायची आहे. द एम्परर विस्पर समथिंग टू बिरबल हू लुक्स सरप्राइज्ड बट नोट्स अँड गोज अवे. मग राजा जो असतो तो बिरबलाशी काहीतरी बोलतो कानात आणि मग निघून जातो. ठीक आहे. नाव सीन 2. सीन 2 मध्ये काय दाखवलंय? आफ्टरनून टाइम, आता दुपारची वेळ आहे. अ बिझी लेन, अ ड्रमर इज बीटिंग हिज ड्रम लाऊडली अँड एव्हरीबडी गॅदर्स अराउंड हिम. एक कसा रस्ता आहे, लेन, भरलेला रस्ता आहे, बिझी आहे, भरपूर लोक आहेत तिथं. तिथे एक ड्रमर येतो, ड्रम वाजवतो तो, आणि काहीतरी आता हे होणार आहे, सगळ्यांना सांगणार आहे तो, राजाकडनं काहीतरी आदेश आलाय किंवा काही संदेश आलेला आहे. तर तो सांगतो वाजवून ड्रम, काय सांगतो मोठ्यांदा की काय तेच बघायचं आपल्याला की सगळी लोक आता एकत्र झाली तिथं ऐकण्यासाठी त्याचा संदेश. ड्रमर काय म्हणतो? लाऊडली मोठ्यानं म्हणतो, अटेन्शन अटेन्शन, द एम्परर हॅज अनाउन्स्ड अ रिवॉर्ड फॉर द पर्सन हू कॅन स्टँड इन द रिव्हर नियर द पॅलेस फॉर द होल नाईट. एम्परर जे राजे अकबर आहे, जो राजा अकबर आहे, त्यांनी काय अनाऊन्स केलंय की अशा व्यक्तीला बक्षीस मिळेल जो रात्रभर त्या पाण्यामध्ये, त्या नदीमध्ये उभं राहील थंडीमध्ये. सो पीपल, लोक काय म्हणतात? स्टॉप अँड विस्पर टू इच अदर, सरप्राइज्ड, हाऊ इज दॅट पॉसिबल, हू विल टेक सच अ रिस्क. हे कसं शक्य आहे? अशी लोक सगळी एकमेकांच्यात बडबड करायला लागतात. विस्पर म्हणजे बडबडतात.
हळूहळू एकमेकांच्यात, की हे कसं शक्य आहे? कोण ही रिस्क घेणार रात्रभर पाण्यात थांबायची? एवढे पाणी जर थंड असेल कोण थांबणार आहे? सो वॉशरमॅन whispers to his wife, "Shall I try to do this task? This is a good chance to get some money. We can then live in a comfort." एक जो हे आहे वॉशरमॅन, धोबी आहे, तो आपल्या बायकोशी बोलतो आणि म्हणतो, मी हा प्रयत्न करून बघू का? एक चांगला चान्स मिळाला आपल्याला की ज्यामुळे आपण पैसे कमवू शकू आणि मग आपण आयुष्यभर आनंदात राहू शकू, आरामात राहू शकू. वॉशरमॅन्स वाईफ, नो, इट इज रिस्की बिकॉज द वॉटर इज व्हेरी कोल्ड. वॉशरमॅनची जी बायको आहे ती म्हणते, नो, नको, इट इज रिस्की, ते रिस्की आहे फार, बिकॉज द वॉटर इज व्हेरी कोल्ड, कारण पाणी फारच गार आहे, कोल्ड आहे. जसं की म्हणजे ते बर्फाच्या पाण्यासारखंच थोडक्यात ते पाणी इतकं थंड आहे. त्या पाण्यात रात्रभर कोण थांबणार आहे? बरोबर आहे ना? म्हणून ती म्हणते. वॉशरमॅन म्हणतो, डू नॉट वरी, नथिंग विल हॅपन. एव्हरी डे आय वॉश क्लोथ्स इन द सेम कोल्ड वॉटर. मग वॉशरमॅन काय म्हणतो आपल्या बायकोला की नको घाबरूस, रोज तर मी या पाण्यामध्ये, या थंड पाण्यामध्ये कपडे धुत असतो, मला काही होणार नाही. सीन 3 मध्ये दाखवले. म्हणजे आता हे सीन 1, सीन 2, 3 काय, जसं की एखादं नाटक असल्यासारखंच हिने हे करून दाखवलंय आपल्याला. ही गोष्ट तयार आहे की पहिल्या सीनमध्ये काय, दुसऱ्या सीनमध्ये काय, असं वेगवेगळे सीन्स दाखवले. सीन 3 मध्ये काय होतंय, इट इज द नाईट टाईम. आता या सीन 3 मध्ये रात्र दाखवली आहे. इट इज नाईट टाईम. द वॉशरमॅन is standing in the middle of the river, half submerged. The palace lights are reflected in the water. People pass by, some stop and shake hands, and some just go away. आता हा थांबला जाऊन, वॉशरमॅन जो आहे, धोबी आहे, तो पाण्यात जाऊन थांबला, अर्धा बुडेल एवढा या हाईटला जाऊन थांबलाय. आता काय झालंय की तिथले सगळे जे आसपासचे जे लाईट्स आहेत महालाचे, ते लाईट्स त्या पाण्यात पडत आहेत. पॅलेस लाईट्स आर रिफ्लेक्टेड इन द वॉटर. लोक आसपास निघून जात आहेत, काही जण येत आहेत, भेटतायत, हात शेक हँड करतायत, हात मिळवतात त्याच्याशी, आणि काही जण असेच निघून जातात. सम जस्ट गो अवे, असेच निघून जातात. वन मॅन, ही विल डाय बिफोर डॉन. ठीक आहे, एक माणूस येतो, तो म्हणतो हा पहाट होस्तवर मरून जाईल. सेकंड मॅन काय म्हणतो, हाऊ फुलिश ऑफ हिम, लेट अस प्रे फॉर हिम. दुसरा माणूस म्हणतो, अरे किती वेळ आहे हा, खरंच त्याच्यासाठी आपण प्रार्थना करू. सीन 4. सीन 4 मध्ये काय दाखवले, 1 मिनिट प्लीज. मॉर्निंग टाइम. आता सीन 4 मध्ये सकाळ दाखवली पुन्हा. द वॉशरमॅन इज क्वाईट हेल अँड हार्टी अँड वॉक्स आउट ऑफ द रिव्हर. आता सकाळी बाहेर पडलाय तो पाण्याच्या. पीपल क्लॅपिंग अँड शाउटिंग हॅपीली, थँक गॉड ही इज ऑल राईट, ही विल गेट द रिवॉर्ड. सगळी लोक जी बाहेर उभी आहेत ते सगळ्यांनी टाळे वाजवले आणि म्हटले, अरे वा, हा तर जिवंत, हा व्यवस्थित आहे, ह्याला बक्षीस मिळेल. वॉशरमॅन्स वाईफ, ओ आय वॉज सो वरीड फॉर यू. आता वॉशरमॅनची बायको काय म्हणते की ओ आय वॉज सो वरीड फॉर यू, मी खूप घाबरले होते तुमच्यासाठी, तुम्ही आता ठीक आहे थोडक्यात. वॉशरमॅन्स चाइल्ड, वॉशरमॅनचं जे मुलगी इथे दाखवली, म्हणजे फादर द किंग विल नाव रिवॉर्ड यू. बाबा आता तुम्हाला राजाकडनं बक्षीस मिळणार आहे. वॉशरमॅन, येस ऑफकोर्स आय हॅव पास द टेस्ट, हॅवंट आय. वॉशरमॅन म्हणतो, धोबी म्हणतो की हा, आम्ही ही जी परीक्षा होती ती पास केली आहे, टेस्ट. आणि आता
मला नक्कीच बक्षीस मिळणार आहे. सीन 5. अकबर्स कोर्ट रूम. अकबर इज सिटिंग ऑन हिज थ्रोन. बिरबल इज स्टँडिंग बिसाइड हिम. The other courtiers and guards are all standing in their places. The washerman enters with his wife and child and bows to the emperor. आता हा जो सीन आहे कोर्ट रूम म्हणजे जिथं अकबर न्याय करत असतो, खरं खोटं काय हे सगळं ठरवणं तिथं होत असतं. तर अशा ठिकाणी दरबार थोडक्यात तिथं आता अकबर बसलेला आहे. बिरबल इज स्टँडिंग बिसाइड हिम. बाकी म्हणजे बिरबलही बसलाय, बाकी सगळे मंत्री तिथं बसलेत. अकबर काय म्हणतो आता? व्हेरी गुड यंग मॅन, यू हॅव प्रूव्ड युअर स्ट्रेंथ. कम हिअर अँड ॲक्सेप्ट युअर रिवॉर्ड. मग राजा काय म्हणतो की हां व्हेरी गुड म्हणतो त्याला, खूपच छान, तुला आता मी बक्षीस देतो, ये इकडे येऊन घेऊन जा तुझा जो काही रिवॉर्ड आहे, बक्षीस घेऊन जा तुझं. ॲज द एम्परर इज अबाउट टू गिव्ह द रिवॉर्ड. आता एम्परर जे राजा देणार आहे बक्षीस, तेव्हा काय होतं आता? कोर्टियर एक तिथला मंत्री म्हणतो, युअर मॅजेस्टी, धिस मॅन डज नॉट डिझर्व द रिवॉर्ड बिकॉज द वॉटर वॉज नॉट दॅट कोल्ड. द पॅलेस लाईट्स केप्ट द वॉटर वॉर्म. युअर मॅजेस्टी, दिस मॅन डज नॉट डिझर्व. या माणसाला काय ना बक्षीस देऊन काय चालणार नाही, चुकीचं आहे ते देणं. कारण द पॅलेस लाईट कीप द वॉटर वॉर्म. पॅलेसची जे लाईट होते, आपल्या राजवाड्याचे जे लाईट्स पाण्यात पडत होते, त्यामुळे पाणी गरम आहे.